सुरुवात. स्ट्राइक एंडला आपल्याला फलंदाज दिसतोय रोहन, तर नॉन स्ट्राइक एंडला विशाल आणि गोलंदाजी मागवर प्रचित. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आलाय. खराब सुरुवात होते गोलंदाजाची. रोहन सावंत नक्कीच ओरम क्रिकेट देखील चांगलं खेळतात. अँडरम क्रिकेटमध्ये देखील तेवढंच दर्जा, तेवढं नाव त्यांचं आहे. पुन्हा एकदा पॅडल स्वीप. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल. एक धाव मिळते. रोहन यांच्या धावसंख्येला सुरुवात. आतापर्यंत केवळ एक चेंडू हाताळलाय. 3 धावा झाल्या. 2 अतिरिक्त अवांतरित धावा देखील आलेत. पुन्हा एकदा कुठेतरी लाईन चुकली जाते. प्रचित. व्हाईट बॉल. एक चेंडू 4 धावा आतापर्यंत झालेत. कांजूरचा क्रिकेट प्रेमी वर्ग खूप मोठा आहे. येता जाता आपण पाहतोय प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देऊन जातोय. कोणी कामावरून येतोय, कोणी कामाला चाललंय, तर कोणी आपले पार्सलच्या डिलिव्हरीज करतोय, कोणी या शनिवारचा दिवस आहे म्हणून मन मोकळं करायला या स्पर्धेला भेटी देतोय. या सर्वांचं मी मनापासून एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रोख रुपये 1 लाख असलेली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. मुंबईकर 9 चषक 2025 चौथं पर्व आहे. आता मात्र स्थानिक सामने आपण मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका काव कॉर्नर झोन मध्ये. एक धाव मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा. पुन्हा एकदा फ्लिक केला अलक्यादाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आतापर्यंत 3 अवांतरित धावा आल्या, त्यामुळे कुठल्याही मोठ्या फटक्याची गरज नाही. आता बॉल टू बॉल जरी रन आले तरी देखील पहिले षटक समाधानकारक धावसंख्या देऊन जाईल फलंदाजी करणारा संघ. आता मात्र चांगला फटका रोहन सावंत यांच्या बॅट मधून 4 धावांसाठी. लाजवाब कामगिरी. खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाव घेतली जाते आणि नक्कीच 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. या क्रिकेट स्पर्धेच्या नियमांतर्गत जर चेंडू लागून आतमध्ये आला तर 10 रन काढायचे आहेत. तेरा धावा. पहिले षटक समाप्त झाले. चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात म्हणावी लागेल अणुपिलन संघाची. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य तर ठरलाय पहिल्या षटका. आता पुढील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये अशाच प्रकारची जर कामगिरी झाली तर नक्कीच 40चा पल्ला देखील गाठता येईल. मात्र कुठेतरी आता रोख आणावी लागेल, ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. SS11 संघ देखील. गोलंदाज आता पाहायला मिळतोय रोहित कालेकर. पहिलाच बॉल रोहित कालेकर यांनी देखील व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. आता मात्र चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. फ्लिक केला होता. एकदा मिळते. रोहन सावंत आणि विशाल या ठिकाणी चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोहन सावंत याच्या बॅट मधून दुसरा दर्जेदार. चांगली सुरुवात. आता मात्र कुठेतरी नक्कीच थांबावं लागेल. या धावसंख्येला रोख मिळवावी लागेल. धावसंख्येचा डोंगर आता वाढत चाललाय.
तसेच या क्रीडानगरीत आमचे सन्माननीय समाजसेवक गौरव विठ्ठलदादा पाटील यांचं या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक चांगलं नेतृत्व, थोर समाजसेवक देखील म्हणता येईल. चांगलं समाजकार्य त्यांच्या मार्फत या ठिकाणी राहिले असे आमचे सन्माननीय श्री गौरव विठ्ठलदादा पाटील यांच्या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गौरवदादा पाटील यांच्या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. आपले सर्व सहकारी त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. आपल्या माहितीला देखील सांगतोय स्थानिक संघ एकमेकांच्या विरुद्ध आज फाईट करतायत. इंटर कांजूरमधील फ्रेश शेवटचा सामना चालू आहे मैदानात. एका बाजूला संघ SS11, दुसऱ्या बाजूला अनिप 11. पुन्हा एकदा चांगला फटका. रोहन सावंत नक्कीच मेरिटवर आता फलंदाजी देखील करतायत त्यांच्या बॅटमधून. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्या 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत. आणि विशाल देखील चांगली साथ देतोय. आतापर्यंत विशाल जास्त चेंडू खेळला नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आउटर एज घेतली आणि चेंडू निघून गेला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि या ठिकाणी चेंडू उडवला. गेंद उडी, दर्शकोसे जुडी. चला फलंदाज देखील जोडला जाईल तंबूच्या आसऱ्याला. रोहन सावंत मोठी विकेट. बॅक टू डगआउट. ओरम क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो. आता मात्र बॉक्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. नक्कीच रोहित कालेकर शेवट मात्र गोड झालाय षटकाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. मुंबईकर 9 चषक 2025 मध्ये आपण पदार्पण केलंय. चांगलं आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. घरी जाणारा देखील आता जो कामगार वर्ग आहे तो नक्कीच या स्पर्धेला भेट देऊन चाललाय. क्रिकेटचा आस्वाद घेतोय. थोडीशी धावपळते या मुंबईच्या जीवनातून विश्रांती देखील मनाला मिळवतोय. त्यासाठी हा अट्टास केला होता. आणि हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या क्रीडानगरीत आपण पाहतोय. याच क्रीडानगरीत कबड्डीच्या देखील खूप चांगलं आयोजन केलं जातं. खूप चांगली कबड्डी देखील खेळली जाते. या मैदानातून खूप चांगले खेळाडू देखील कबड्डीसाठी आलेत, कबड्डीने दिलेत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. नक्कीच काहीतरी आगळी वेगळी अशी ऍक्शन आहे गोलंदाजाची. मात्र कुठेतरी लाईन चुकली जाते. व्हाईट बॉल आलाय. पहिला चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारची लाईन. चुकी आणि चुकी होते. 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल आलेत. आतापर्यंत जर विचार केला तर पहिलं षटक प्रचित यांनी टाकलं, त्यांनी देखील पहिला चेंडू वाईट टाकला. दुसरं षटक रोहित यांनी टाकलं, त्यांनी देखील पहिला चेंडू वाईट टाकला. आणि त्यानंतर आता प्रथमेश आलेत आणि हे देखील तेच करतायत. पहिला चेंडू व्हाईट बॉल. आता मात्र चांगला चेंडू. यस, संधी निर्माण झाली. यश त्यांच्या पाठी बाळा होते.
तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या नक्कीच चांगली समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. 23 धावा आतापर्यंत झालेत. 2 गडी माघारी परतलेत. अनुपिलांकडे देखील मोठा बॅटिंग लाईनअप आहे. पुढे तो फुलटॉस चेंडू तेवढा चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. 24 धावा झालेत. नक्कीच या मैदानाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण जेवढे जास्त चांगले एफर्ट्स देऊन केलं जाईल तेवढंच ते विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघासाठी ते योग्य ठरू शकतं. क्रिकेटमध्ये नक्की म्हटलं जातं एखादा चांगला फलंदाज एखादा चांगला गोलंदाज आपल्याला एक मॅच जिंकून देऊ शकतो. मात्र क्षेत्ररक्षक हा असा व्यक्ती आहे तो आपल्याला बरेच टुर्नामेंट जिंकून देऊ शकतो. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढी बॅटर आणि बॉलर याच दरम्यान गॅपमध्ये चेंडू ऋषिकेश साळुंके यांच्या बॅटमधून 4 रूम मिळाला जागा मिळाली. फ्रॉम द बॉडी चेंडू होता चांगला ड्राईव्ह 4 धावांसाठी. अठ्ठावीस धावा. पुणे ते चांगला ड्राईव्ह तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटकच चालू आहे. पुणे ते चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. आता देखील एकच धाव मिळते. तीसचा पल्ला देखील आता गाठलाय अणुपिनवेल संघाने. फायटेबल स्कोर तर नक्की आता दिसतोय स्कोर कार्डवर. फुलटॉस चेंडू आणि हा देखील चेंडू पाठवला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4. आता मात्र कुठेतरी नक्कीच कमबॅक करावं लागेल सौरभ महाडेश्वर. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन पहिलाच बॉल नो. चेंडू चेंडू निघतोय का गॅप मध्ये तर नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पंकज पाटील त्या ठिकाणी होते. पंकज पाटीलचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. चांगले क्रिकेट देखील खेळत आलेत. एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे कांजूरमार्ग मधील. नो बॉल +1 असं 2 धावा मिळतील. हा चौथा गोलंदाज आलाय. याने देखील पहिल्याच चेंडूवर अवांतरित चेंडू हाताळलाय. कुठेतरी या अवांतरित धावा नक्कीच महागात पडणार आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. आता मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. सौरभ महाडेश्वर अचूक लाईन अँड लेंथवर टप्पा. पुन्हा स्विच हिट आणि पुन्हा एकदा नो चेंडू. खराब गोलंदाजी होते. लाईन कुठेतरी भरकटलेत. नियंत्रण मिळवावं लागेल. पुन्हा एकदा नो +1. आतापर्यंत केवळ एकच चेंडू झालाय. आता समृद्धीने चांगला फटका होता आणि हा चेंडू निघून गेला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा देखील फटका 4 धावांसाठी.
खराब गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच केली आहे सर्व गोलंदाजांनी. तसाच मोबदला धावसंख्येचा डोंगर आपण या ठिकाणी पाहतोय. आणि अजून एक चांगला फटका. संदीप याने नक्कीच 2 दीप तर लावले. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. नंतर घेतलेली सिंगल धाव. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट येऊन रोहन साळुंके याच्या देखील बॅट मधून, मग ऋषिकेश साळुंके याच्या देखील बॅट मधून आता 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. आणि आता मात्र कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं बॅटचे. धावा जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष असणार आहे. SS11 लक्ष काहीसं मोठं आहे पण ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं. प्रयत्नांची पराकाष्ठा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. माननीय समाजसेवक गौरव विठ्ठलदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा सामना देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचा देखील ते आवर्जून आस्वाद घेण्यासाठी काल देखील उपस्थित होते. आज देखील आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सर्व मुंबई गिर 9 कमिटीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो. आपण या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या बाजूने. जरूर मैदानात विचार केला तर काहीसं मोठं असं धावसंख्यांचं लक्ष आहे. 53 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 24 चेंडूंनी 53 धावा बघायला गेलं तर काहीसं मोठं लक्ष पूर्ण होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. त्याच 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवर मैदानात दाखल झालेत गौरव. आणि दुसऱ्या बाजूला बाळा बानकर. नक्कीच बाळा बानकर यांच्याकडे खूप भला मोठा असा अनुभव आहे. तर गौरव आतापर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळले आहेत काजूरमार्ग नगरीमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर विशाल. चांगला ड्राईव्ह, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच लक्ष मोठं असलं तरी देखील या एक धावा रोखणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एफर्ट्स सर द्यावेच लागणार आहेत. क्रिकेटमध्ये काही होईल काही सांगता येत नाहीये. अनिश्चिततेचा खेळ देखील म्हटलं जातं क्रिकेटला. पुन्हा एकदा चांगला फटका. क्रॉस रिजन मध्ये आता देखील क्षेत्ररक्षक आहेत. 2 चेंडूंनी 2 बॉल, 2 चेंडूंनी 2 रन या ठिकाणी आले आहेत. आतापर्यंत धावसंख्येला झाली आहे सुरुवात. पडदा थोडा सोडायचा आहे पॉइंट रिजन मध्ये.
जे आमचे छोटे प्रेक्षक आहेत कृपया पडदा थोडा सोडा. आणि या ठिकाणी चुकी झाली. गौरव यांनी चेंडू उडवला, चेंडू निघून गेला. फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न फसला. नक्कीच नवीन फलंदाज आले, नवीन फलंदाज निघाले. तरी पण धावा करायचे, दबाव तर नक्की असणार आहे. प्रहारवर प्रहार करायचा देखील प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नात कुठेतरी फलंदाज फसला जातोय. आता नवीन बॅटर प्रसाद मैदानात दाखल झालेत. टॅप स्वरूपात खेळलेला फटका, एक धाव मिळते. एक धावेने मला वाटतं की आपल्याला 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धावा मॅचमध्ये तेवढा काही निर्णय बदलणार नाही आहेत. त्यासाठी मोठे प्रहारच करावे लागतील. चौकारांची आतिषबाजी या मैदानात करावीच लागेल. नवीन गोलंदाज गिरीश आले आणि पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केलंय. आता मात्र कुठेतरी पकड नक्कीच. सौरभ माडेश्वर नवीन फलंदाज दाखल झालेत. आता नक्कीच कुठेतरी म्हणू शकतो की पारी गायची ढासाळलेली दिसते. SS11 संघाची आता ती कुठेतरी सांभाळावी लागेल, इनिंग बिल्ड करावी लागेल आणि धावसंख्येचा पाठलाग देखील करायचा आहे. पहिलाच बॉल हवेत उडवला, सोपा झेल, टिपलाय झेल, संपला सौरभ माडेश्वरचा खेळ. फटका, छोटा खेळाडू त्या ठिकाणी बाउंड्री झोन मध्ये. आर्यन पुढे ते चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. ऋषिकेश साळुंके फलंदाजीत तर आपलं कौशल्य दाखवलं, आता क्षेत्ररक्षणात देखील आपली कामगिरी पूर्णपणे बजावतोय. पुन्हा बॅकफुटला गेले होते आणि या ठिकाणी अजून एक संधी निर्माण झाली आणि प्रसाद अजून एक गडी बाद होतोय.
पंकज पाटील यांनी जर लगातार 3 चौकार मारले तर पियुष यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पंकज पाटील आपल्यासाठी कॅश प्राइज आले आणि त्यामधला पहिला चौकार आलाय. चौकार मारला पंकजने पण लक्ष मात्र सर्वांचं केलंय पियुषकडे. पहिला चौकार तर आलाय. खूप मोठी हलक्या हाताने नक्की स्ट्राईक दिली जाते पंकज यांना. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार तर आलाय. हॅट्रिक अजून देखील कंटिन्यू असणार आहे चौकारांची. पियुष यांच्याकडनं 2,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पंकज पाटीलसाठी. आणि दुसरा चौकार. आर्यन पाटील थँक्यू डीजे मॅन. आणि हा देखील फटका चार. पियुष चौधरी 2,500 रुपये. हॅलो सॉरी लेट्स प्ले. 3 चौकार तर नक्की मारलेत पंकज यांनी. अजून एक रेसिप्टचा फटका. अजून एक गडी बाद. आता मात्र कुठेतरी नक्कीच सामना विजयी झालाय संघ असं देखील आपल्याला म्हणता येईल. अनुप 11 धावसंख्येचं लक्ष काहीसं मोठं होतं. त्याचा पाठलाग करत असताना संघ कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला सुरुवातीपासून. SS11 प्रथमेश नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. आता औपचारिकता देखील म्हणू शकतो मॅच मधली. आता तर चांगला चेंडू. षटक झाले समाप्त. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 20. जिंकण्यासाठी अजून देखील 33 धावांची गरज आहे. पंकज पाटील या ठिकाणी सामना तर मात्र नक्की पराभूत झाले असतील. मात्र त्यांच्या बॅट मधून लगातार 3 चौकार आले आहेत आणि पियुष चौधरी यांच्याकडनं 2,500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना देण्यात येणार आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नो बॉल. आणि या ठिकाणी पंकज पाटील एक आगळ्या शैलीत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बाद झालेत. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. रोहित कालेकर
चांगला फटका आणि अजून एक गडी बाद. आणि या ठिकाणी या स्पर्धेत ऑल आउट होणारा पहिला संघ SS11 अनुबिलेन संघ विलप्लेड. समाजसेवक गौरव विठ्ठलदादा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण खेळपट्टीवर करणार आहोत. दोन्ही संघ सेमीफायनलचे आपण लाईनअप करून घ्या. अनुप 11 आणि V1 संघ दोन्ही संघ आपण लाईनअप करून घ्यायचे. आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी समाजसेवक गौरव विठ्ठलदादा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण खेळपट्टीवर करणार आहोत. इंटर कांजूरतील हा दुसरा सेमीफायनलचा सामना आजच्या दिवसातील. दोन्ही संघ चांगली लढत करून सेमीफायनल फेरीत मजल मारली आहे. या ठिकाणी नक्कीच सर्व खेळाडूंची ओळख पटवून दिली जाईल. त्यानंतर